हॅलो एव्हरीवन. पेरीमेनोपॉज मधला हा चौथा व्हिडिओ आहे, लास्ट सेकंड. पुढचा जो व्हिडिओ असेल तो डाएट बद्दल असेल, काय खायचं काय नाही खायचं, इन जनरल काय काय हेल्दी आहे. हे आहे एक्सरसाइजेस आणि विशेषतः पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस. याच्या आधीचे 3 व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहेत, ते पण नक्की बघा. आता पेल्विक फ्लोअर मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे एक मसलचा लेअर असतो, असा एक लेअर पूर्ण तो पेल्विस मध्ये असतो. आपल्या मागचं जे हाड आहे सॅक्रम ते आणि एक पुढचं प्युबिक सिम्पायसिस यांना जोडणारा असा तो मसलचा एक झोका असतो पूर्ण. आणि त्याच्यामधून स्ट्रक्चर्स पास होतात, पिअर्स करतात. काय काय पास होतात? महत्वाचे जे ऑर्गन आहेत ते आपलं ब्लॅडर, युरिनरी सिस्टीम मधली जी युरेथ्रा आहे, ब्लॅडरची युरेथ्रा. दुसरं म्हणजे गर्भपिशवीचं जे आहे युटरस, सर्विक्स, वजायना म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक त्यातनं पास होतो. आणि तिसरं म्हणजे अन्ननलिकेचा खालचा भाग जो आहे रेक्टम अॅनस, तो पास होतो. आणि हा पेल्विक फ्लोअर या स्ट्रक्चर्सला सपोर्ट करतो. म्हणजे काय वर जे काय प्रेशर येतात ॲब्डॉमेन मध्ये, चेस्ट मध्ये, त्याच्याने ते खाली प्रोलॅप्स होत नाहीत. परंतु हा पेल्विक फ्लोअर जर कमजोर झाला, उदाहरणार्थ जो मेनोपॉझल फेज मध्ये होतो, हा सपोर्ट स्ट्रक्चर जे मसल कनेक्टिव्ह टिश्यू वीक होतात, रिलॅक्स होतात, त्याच्यामुळे जर हा खाली असा प्रोलॅप्स झाला, वीक झाला, तर हे ऑर्गन्स देखील प्रोलॅप्स होतात आणि म्हणून प्रोलॅप्स व्हायला लागतो. गर्भपिशवी खाली सरकते, युरिनरी ब्लॅडर खाली सरकतं आणि मग तक्रारी व्हायला लागतात. युरिनरी ब्लॅडर जेव्हा खाली सरकतं तेव्हा आणि त्याचे इस्ट्रोजन नसल्याचे इतर परिणाम होऊन रात्रीची लघवी जास्त होणे, लघवीची खूप घाई होणे, त्याला अर्ज इनकॉन्टिनन्स म्हणतात, किंवा वारंवार इन्फेक्शन्स होणे लघवीचे, किंवा लघवी ऑब्स्ट्रक्ट होणे, खोकला आला तरी लघवी, हसलं तरी लघवी लीक होते, तर त्याला इनकॉन्टिनन्स असं म्हणतात, स्ट्रेस इनकॉन्टिनन्स. हे युटरस प्रोलॅप्स होऊ शकतं, सर्विक्स प्रोलॅप्स होऊ शकतं इन टू द वजायना. आणि याला वारंवार बऱ्याच बायकांना याच्यासाठी ऑपरेशन लागू शकतात. आणि रेक्टल प्रोलॅप्स झाला तर त्याच्याने कॉन्स्टिपेशन आणि इतर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं. हे प्रिव्हेंट करायसाठी हा जो पडदा आहे, मसल आहे पेल्विक फ्लोअरचा लेअर, याच्यासाठी क्लोज द डोअर्स, म्हणजे हे जे डोअर्स आहेत हे बंद करायची प्रॅक्टिस करणे. म्हणजे हे स्क्वीज करायचे, म्हणजे असा व्यायाम करायचा की ऍज इफ तुम्ही लघवी होण्याचं होल्ड करता आहात, धरून ठेवता आहात, किंवा बावल मधून जे स्टूल्स पास होतील, बावल मोशन होईल, ते तुम्ही होल्ड करून ठेवता आहात. अशी प्रॅक्टिस करायची, क्लोज द डोअर्स. आणि प्रॅक्टिस कशी करायची मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवतो. हे 2 सेकंद सुरुवातीला करायचं, 2 सेकंद नंतर सोडून द्यायचं, म्हणजे स्क्वीज सोडायचं, स्क्वीज सोडायचं, असं 10 वेळा साधारणतः करायचं, सकाळ दुपार संध्याकाळ. याच्याने काय होतं, हा पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग होतो, याची प्रॅक्टिस होते. आणि त्याचे लक्षणं जे तुम्हाला पेरिमेनोपॉझल फेजमध्ये आलेले असतात किंवा पुढे येणार आहेत ते कमी होतात, त्याचा चान्स कमी होतो. जो प्रोलॅप्स होणार आहे तो कमी होतो, जो झाला आहे त्याला सपोर्ट मिळतो. तर हे फार महत्वाचं क्लोज द डोअर्स मेकॅनिझम आहे. आता हे तुम्ही नुसतं बसल्या बसल्याही करू शकता, परंतु जेव्हा ऍक्च्युअल युरिन पास होतंय तेव्हा नाही करायचं हे, कारण त्याच्याने ते मिसमॅच होऊन इट कॅन डॅमेज युअर सिस्टम, प्रेशर क्रिएट होऊन सिस्टम डॅमेज होऊ शकते. त्यामुळे ऍक्च्युअल जेव्हा तुम्ही युरिन पास करताय, मोशन पास करताय, तेव्हा नाही करायचं हे तुम्ही जेव्हा व्यायाम करताय तेव्हा करायचं. तर असं 2 सेकंद धरायची प्रॅक्टिस. मग पुढे तुम्ही ते 10 सेकंदापर्यंत हळूहळू वाढवून स्क्वीज करू शकता. आणि 2 प्रकारचे स्क्वीज सगळे फिजिओथेरपिस्ट जे असतात यातले, या पेल्विक फिजिओचे, ते सांगतात. एक म्हणजे फास्ट स्क्वीज, म्हणजे स्क्वीज करायचं सोडून द्यायचं, स्क्वीज करायचं सोडून द्यायचं. कारण याच्यात 2 प्रकारचे फायबर आहेत, फास्ट फायबर आणि स्लो फायबर. आणि स्लो स्क्वीज म्हणजे स्क्वीज करून धरून ठेवायचं, स्लोली स्क्वीज करून धरून ठेवायचं आणि ते वाढवत जायचं, त्याचा स्टॅमिना वाढवायचा. तर हे 10 सेकंदापर्यंत वाढवत तुम्ही नेऊ शकता. असं 10 वेळा सकाळ दुपार संध्याकाळ, असं दिवसातनं 3 वेळा ही प्रॅक्टिस करायची. आणि त्याच्याबरोबर तुम्ही हे ऑन इट्स ओन किंवा ह्या व्यायामांसोबत ते करता येतं.
हे 3 प्रकारचे व्यायाम मी याच्यात घेतलेले आहेत, कारण हे करायला सोपे आहेत आणि चांगले प्रभावी आहेत. ब्रिज, सिटअप आणि सिट टू स्टँड हे तिन्ही मी तुम्हाला करून दाखवतो एक्सरसाइजेस आता पुढच्या भागात याच व्हिडिओत. आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग वेट्स म्हणजे वजन रेजिस्टंट ट्रेनिंग ही सुद्धा फार महत्वाची आहे या पेरिमेनोपॉझल फेजमध्ये, कारण याच्याने मसल बिल्ड होतो, मेंटेन राहतो, बोन स्ट्रॉंग राहतात, जॉईंट मोबाईल राहतात आणि याचा मेटाबॉलिझमवर, सायकोलॉजीवर, बॉडीवर सगळ्यावर याचा ऍडव्हान्टेज होतो. फॅट रिडक्शनसाठी पण सगळ्यात प्रभावी या स्टेजची जी एक्सरसाइज असते पेरिमेनोपॉझल फेज मधली ती स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे. सगळे हेल्थ मधले जे एक्सपर्ट आहेत ते स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला सांगतात पेरिमेनोपॉझल फेज मध्ये 40 नंतर 50 नंतर. त्यामुळे तुम्ही यंग असाल तर तुम्ही आताच प्रॅक्टिस सुरू करा, तोपर्यंतची वाट बघू नका. आता हे जे 3 व्यायाम आहेत ब्रिज, सिटअप आणि सिट टू स्टँड हे मी तुम्हाला करून दाखवतो. हे करताना क्लोज द डोअर लक्षात घ्या. क्लोज द डोअर म्हणजे युरिनचा पॅसेज युरिन होल्ड करून ठेवणे, लघवी होल्ड करून ठेवणे किंवा बावेलचा पॅसेज, अन्ननलिकेचा पॅसेज होल्ड करून ठेवणे, हे याला क्लोज द डोअर असं म्हटलेलं आहे. आणि हे क्लोज द डोअर करायचं आहे आपल्याला या 3 व्यायामांमध्ये. ते कसं आता बघा, 3 प्रकारच्या पोझिशन्स आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या प्रत्येक पोझिशनमध्ये आपल्याला क्लोज द डोअर हे जे तंत्र आहे ते वापरायचं आहे. त्या 3 मध्ये मी तुम्हाला सांगितलं की ब्रिज, सिटअप आणि सिट टू स्टँड म्हणजे बसलेल्या अवस्थेतून उभे राहणे, या 3 गोष्टी आहेत. आता ब्रिज जो आहे ते कसं करतात ते बघा. ब्रिजमध्ये जमिनीवर फ्लॅट लोळायचं आणि आपला कंबर जे आहे हे वर उचलायचं. हे करत असताना श्वास कसा घ्यायचा आणि सोडायचा ते बघा. आता ह्या अवस्थेमध्ये श्वास भरायचा लंग्समध्ये आणि कंबर वर उचलताना पूर्ण श्वास सोडायचा आणि श्वास सोडलेला असताना अशा वरच्या अवस्थेमध्ये क्लोज द डोअर करायचं, म्हणजे युरिन आणि बावल दोन्ही क्लोज करायचे, होल्ड करायचं, दोन्ही स्क्वीज करायचे मसल्स त्याचे पेल्विक फ्लोअरचे. ठीक आहे, मी करून दाखवतो तुम्हाला पूर्ण. क्लोज द डोअर, परत श्वास घ्यायचा, असं 2 सेकंद क्लोज द डोअर करून पुन्हा खाली श्वास घेत घेत यायचं. असं 10 वेळा करायचं. आणि म्हणजे 2 सेकंद क्लोज द डोअर करतो आपण ते वाढवत चालायचं हळूहळू 10 सेकंदापर्यंत, त्याच्यापेक्षा जास्त काही करायची गरज नाही. हे होतं ब्रिज. आता जे दुसरं जे आहे ते सिटअप. सिटअप म्हणजे उठून बसणे. त्याच्यासाठी हीच पोझिशन आहे. हिच्यामध्ये आता जेव्हा आपण उठून बसतो त्यावेळेला श्वास सोडायचा आहे आणि त्या पोझिशनमध्ये मग क्लोज द डोअर करायचं. म्हणजे एफर्ट जिथे करतो त्याच्यात श्वास सोडायचा आणि क्लोज द डोअर करायचं. जेव्हा रिलॅक्स असतो तेव्हा श्वास घ्यायचा, त्याच्यात श्वास आणि या पोझिशनमध्ये क्लोज द डोअर म्हणजे युरिन आणि बावलचा जो आहे ते होल्ड करायचा आणि स्क्वीज करायचं आणि खाली येताना पुन्हा श्वास घ्यायचा. आता तिसरं सिट टू स्टँड. त्याच्यासाठी मी एक खुर्ची घेतो किंवा स्टूल घेतो. यात पुन्हा सेम प्रिन्सिपल लक्षात ठेवायचं. जेव्हा आपण एफर्ट करणार आहोत तेव्हा श्वास सोडायचा आणि क्लोज द डोअर करायचं. तर बसलेला असताना श्वास घ्यायचा आणि क्लोज द डोअर म्हणजे युरिन आणि बावल दोन्ही होल्ड करायचे, स्क्वीज करायचे 2 सेकंद. परत बसताना श्वास घ्यायचा, क्लोज द डोअर 2 सेकंड्स. बसताना परत श्वास घ्यायचा. असं 10 वेळा करायचं आणि 2 सेकंद वाढवत जायचं. 2च्या ऐवजी 3, 4, 5, 6,
10 सेकंदापर्यंत स्क्वीज करायचं, क्लोज द डोअर करायचं. हे 3 व्यायाम आहेत. हे फक्त पेल्विक फ्लोअर संबंधित आहेत. इतर जो तुम्हाला शरीरासाठी व्यायाम करायचा आहे तो मी पूर्वीच्या व्हिडिओत देखील म्हणलो की तुम्ही साधारणतः 2 दिवस मस्क्युलर एक्सरसाइज करा, वेट ट्रेनिंग, वजन आणा किंवा पुशअप्स, पुलअप्स जे काय असतील ते हेवी, ज्याच्यामध्ये मसल बिल्ड झाला पाहिजे. मसल म्हणजे आपल्याला बॉडी बिल्डिंग नाही करायची आहे, म्हणजे कुठे कॉम्पिटिशनमध्ये नाही भाग घ्यायचा आहे, पण आपला मसल वाढला पाहिजे, तो मेंटेन झाला पाहिजे. आणि ते ह्या वयामध्ये पेरिमेनोपॉझल फेजमध्ये फार महत्वाचं असतं. आणि 30-40 नंतर प्रत्येकासाठी, मेल फिमेल सगळ्यांसाठी आवश्यक असतं. एखाद दुसरा दिवस तुम्ही योग करू शकता, स्विमिंग करू शकता, एखाद दिवस 1 ते 2 दिवस वॉकिंगला जाऊ शकता किंवा रनिंग करू शकता. असा एक मिक्स ठेवलं, पण त्याच्यात मसल बिल्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲट दिस स्टेज. आणि याच्यासोबत आहार महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा या स्टेजला. म्हणूनच त्याची सुरुवातीपासून सवय झाली पाहिजे, कारण ऐन वेळेला हे सगळं बदल करायला खूप अवघड जातात. मग आहाराबद्दल काय खायचं, काय नाही खायचं याच्याबद्दल मी पुढचा व्हिडिओ करणार आहे, तेव्हा त्यात देखील बघा. आणि याच्या पूर्वीचे जे 3 व्हिडिओ केले आहेत ते इथे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ती देखील नक्की बघा आणि इतरांना सगळ्यांना हे व्हिडिओ शेअर करा. टेक केअर, बाय बाय.